जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. गोड खाऊ खाऊ कंटाळला असेल तर चला काहीतरी आपण चटपटीत बनवूया. तर आज बनवले आहे मी पाणीपुरीचे फुलके. एकदम मस्त चविष्ट चटपटीत तोंडाला चव देणारे आणि खातच राहायचं इतके मस्त असे मी हे फुलके आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि अतिशय सोप्या पद्धतीचे आहे. तर आजच्या दिवशी हे बनवल्या जातात. तर त्यासाठी मी इथे मुंगाची डाळ, सालवाली मुंगाची डाळ होती माझ्याकडे. ती सालवाली मुंगाची डाळ मी भिजू घातली, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आणि नंतर एका जारमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या, पुदिन्याचा पाला आणि अद्रकचे 2 काप टाकलेले आहे आणि हे आता थोडंसं बारीक करून घ्यायचं एकदा अशा पद्धतीनं. नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत एकदा फिरवून घ्यायचं. मस्त असं चटपटीत पाणी तयार होतं पुदिन्याच्या पाण्याने, खूप छान लागते. नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीनं हे पाणी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता या बाउलमध्ये आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं बनवायचं, कारण पाणीच खूप टेस्टी लागतं हे. याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं हे आपलं साधं मीठसुद्धा टाकलेलं आहे. अर्धा चमचा जिरा पावडर टाकायची आहे. थोडीशी चिली फ्लेक्स टाकलेली आहे मी याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याला फ्रीजमध्ये ठेवायचं. याच्यामध्ये अजून ॲड करायचं पण हे थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. तोपर्यंत मी इथे मुगाची डाळ घेतली आहे, ती जी आपण स्वच्छ धुवून घेतली होती ती मुगाची डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची. त्याच्यामध्ये एक मिरची कट करून टाकायची, फिक्कीवाली मिरची घ्यायची, जास्त तिखट नका घेऊ. आणि थोडंसं जिरं टाकायचं. जिरं टाकून याला असं मस्त बारीक करून घ्यायचं आहे. होईल तितकं बारीक करा. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, दुसऱ्या एका बाउलमध्ये काढायचं आहे. खूप छान टेस्ट आली होती खरंच याला. आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला 2 चमचे पोह्याच्या चमच्याने बेसनसुद्धा टाकायचं आहे. 2 चमचे बेसन टाकल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे पाणी न टाकता, कारण याला नंतर पाणी सुटतं. त्याच्यामुळे पाणी न टाकता मिक्स करून घ्या. थोडंसं पूर्ण एकजीव करायचं, व्यवस्थित फेटत राहायचं याच्यामध्ये. याची कन्सिस्टन्सी बघू शकता, हळूमध्ये अशा पद्धती झाली पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण भजी बनवतो ना त्याच पद्धतीनं, फक्त इथं काय आपण मूग डाळ वापरलेली आहे, त्याच्यामुळे खूप टेस्टी ती याला मूग डाळ किंवा उडदाची डाळ वापरतात. थोडीशी बेकिंग पावडर टाकलेली आहे मी, बेकिंग सोडा नाही, बेकिंग पावडर, म्हणजे आतून असे जाळीदार होतात ते आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब करतात. बेकिंग पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीनं मस्त एकजीव करायचं. तुम्हीसुद्धा हे बनवता का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. नॉर्मल तेल गरम झालं की आपले फुलके त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहे. तुम्ही हे निखळ बेसनाचे बनवले तरीही चालतात, काही होत नाही. फक्त बेसनाचे जे आहे ना ते इझिली पटकन खावे लागतात. हे थोडा वेळ राहिले तरी खायला छान लागतात, मूग डाळीचे जर असले तर. अशा पद्धतीनं पालटून घ्यायचे मस्त असे. ह्याला थोडासा कलर येईपर्यंत मस्त परतून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीचा कलर आला की नंतर आपले हे छान तयार झालेले आहे. असेसुद्धा खायला खूप छान लागतात, पण पाणीपुरीच्या पाण्यात जर तुम्ही हे टाकून खाल्ले ना तर अरे बापरे, काय मस्त टेस्ट लागते. तर अशा पद्धतीने मी दुसरेसुद्धा बनवून घेतले. जेवढे लागतील तेवढे टाकायचे आहे आपल्याला. बघू शकता काय मस्त झालेले आहेत. नंतर इकडे पाणीपुरीचं पाणी मस्त थंड झालं. त्याच्यामध्ये 1 चमचा आपला पाणीपुरी मसाला टाकलेला आहे मी, एव्हरेस्टचा पाणीपुरी मसाला, आणि 1 कांदा कट करून आपल्याला आता टाकायचा आहे. पाणी मस्त थंडगार झालेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून, नाही तर बर्फ टाकलं तरीही चालतं. आता जे आपण फुलके बनवले होते ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, डिप करून घ्यायचे आणि याला एक 10 मिनटं परत झाकून ठेवायचं. सगळे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि त्याला 10 मिनटं झाकून का ठेवायचं, म्हणजे ते पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब करतं. गरम गरम असले तेव्हाच टाकून द्या, म्हणजे पटकन पाणी ॲब्झॉर्ब करतं ते. थोडंसं मिक्स करून घ्यायचं, एक 10 मिनटं झाकून ठेवायचे. 10 मिनटानंतर ते अजून फुलतात. बघू शकता एक 10 मिनटानंतर ते कसे मस्त फुललेले आहे. मग एका प्लेटमध्ये सर्व करा. बघू शकता काय मस्त झालेले आहेत. तर तुम्ही हे बनवले की नाही ते पण मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. खायला खूप छान आहे आणि एकदम बेस्ट व्हर्जन आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तर चला मग बनवा आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि कमेंट देखील करा. मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते. ते फुटलं भिजल्यानंतर व्यवस्थित झाल्यानंतर खूप छान होतात. थँक्यू. बाय.